आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांनी शेण खाल्ल्यावरची ही पहिली सभा आणि उद्धवजी सगळ्यात आधी कुठे आले असतील तर ते भांडुपला आलेले आहेत. एक निष्ठा काय असते, निष्ठा काय असते हे इथे जमलेल्या सामान्य शिवसैनिकाकडून गद्दारांनी शिकायला पाहिजे. मला कोणीतरी विचारलं की तुम्ही लोकांना निवडून देता, आमदार करता, खासदार करता, नगरसेवक करता आणि लोक बेईमानी करतात. मी त्यांना सांगितलं एकनिष्ठ राहायला आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आई नेक आणि बाप एक असेल तर तो एकनिष्ठ राहतो. मला वाटत नाही की इकडल्या खासदारांच्या बाबतीत त्या कालच त्यांना मी पाहिलं टीव्हीवर एका लग्नाला गेले होते मोठ्या त्या PKC मधल्या. काळे कपडे घातले होते आणि पुढे 50 बॉडीगार्ड, मागे 50 बॉडीगार्ड. दिल्लीच्या शिवसेनेच्या मिटिंगला आले नाहीत तेव्हा लपून बसले. पण आता मुंबईमध्ये मिंध्याने दिलेली Y+ सिक्युरिटी घेऊन फिरतात. Y+, तुम्ही Y+ घ्या पण तुमची YZ होणारच आहे. Y+ ची आम्ही कधी YZ करू? काय करणार म्हणे? शिवसेनेमध्ये आता राडा करण्याची ताकद आहे का असा प्रश्न विचारला. राडा करण्याची ताकद आजही बाळासाहेब ठाकरेंच्या, सन्माननीय उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेमध्ये. आणि जर ती ताकद नाही मग बिळात लपून का बसलात? Y+ घेऊन का फिरताय? मी काही दिवसापूर्वी कोल्हापूरला होतो. कोल्हापूरमध्ये एक वाक्प्रचार आहे अशा लोकांसाठी एक वाक्प्रचार आहे. दिसेल तिथे आणि असेल तेनं हाणा. दिसेल तिथे आणि असेल तेनं हातात जे हत्यार आहे, चिखल आहे, दगड आहे, अंडी आहेत, काठी आहे, हाणा. दिसेल तिथे हाणा. मराठी माणसाची ही बेमानी आहे. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, कष्ट केलं. तुम्हाला गटारातून उचलून दिल्लीला नेलं, नाहीतर तुम्ही कोण होता? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्य या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्या पुण्यामुळे तुम्ही खासदार झालेला आहात. हे समोर शेकडो शिवसैनिक आहेत. ते आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक नाही झाले. त्यांनी तुमच्यासाठी रक्त आटवलं, घाम गाळला, खिशाला साथ दिली. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलेला. लक्षात घ्या, मशाल म्हणजे ती जी मतं आहेत मशालीची ती उद्धव ठाकरे यांना पडलेली आहे, तुम्हाला नाही पडली.
ही मतं उद्धव ठाकरे साहेबांना पडलेली आहे. ही मतं ओरिजिनल शिवसेनेला पडलेली आहे आणि ही मतं भारतीय जनता पक्ष आणि मिंदेच्या विरोधामध्ये पडलेली आहे. तुम्ही त्या लाखो मतदारांचा अपमान केलाय, बेईमानी केलेली आहे. तुम्हाला तुमचं आमचं पटत नाही, ठीक आहे, राजीनामा द्या. तुम्ही राजीनामा द्या आणि जिकडे जायचं आहे ज्या उकिरड्यावर फुंकायला ते उकिरडा फुंकायला जा. आमचं काही म्हणणं किंमत असेल तर या मतदारसंघातून परत उभे राहून दाखवा. हिम्मत असेल तर 100 मिंध्याना घेऊन या आणि जिंकून दाखवा. हा निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार. अरे काय कमी नाही केलं तुम्हाला, काय कमी नाही केलं. उद्धवजींनी प्रेम दिलं, शिवसैनिकांनी प्रेम दिलं, आदर दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली. आपल्या मुलीला नगरसेवक केलं, स्वतःला खासदार केलं. पक्षामध्ये मान सन्मान सगळं मिळालं, महाराष्ट्रात मिळाला. आणि जेव्हा पक्ष संकटात आला तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही पळून गेलात. त्याची इतिहासात नोंद राहील आणि इतिहासात तुम्हाला कोणतेही स्थान राहणार नाही. तुम्ही एक गद्दार म्हणूनच, बेईमान म्हणूनच तुम्ही यापुढे ओळखले जाल. तेव्हा मी इतकंच सांगितलं, का उद्धवजी परत एकदा आपल्या समोर आलेले आहेत. मी उद्धवजींना सांगेन, उद्धव साहेब तुम्ही माफी मागितली मतदारांची, आपली चूक नाहीये. तुम्ही फार मोठ्या मनानं, फार मोठ्या दिलदारीनं लोकांना आमदार केलं, खासदार केलं. त्यांच्या डीएनए मध्ये गडबड आहे, त्यांच्या डीएनए मध्ये गडबड आहे आणि ती डीएनए मध्ये गडबड असल्यामुळेच ते गंगेतून गटारात गेले. पण ही शिवसेना, हा शिवसैनिक ईशान्य मुंबईचा, फक्त भांडूप, विक्रोळी, कांजूर नाही, मुलुंड नाही, अख्खा ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांमध्ये आणि मतदारांमध्ये संताप आहे, प्रचंड संताप आहे, रोष आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही जे काय ऑपरेशन टायगर केलेले असं म्हणताय, म्हणजे आम्ही टायगर आहोत. तुम्ही लांडग्यांच्या काळपात गेलेला आहात. आणि मी सांगितलं, आता आमचं सुद्धा ऑपरेशन तुडवा सुरू झालेलं आहे. Y+ किती घ्यायचे तेवढी घ्या तुम्ही आणि Y+च्या त्या कराड्यामध्ये त्या असं करत चाला, असं पडतो, काही फरक पडत नाही. जेव्हा दिसाल, जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्हाला कळेल शिवसेनेचा राणा काय असतो. या भांडूप मध्येच गाडा आणि या गद्दारीचा सूड घ्या. तो सूड घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, इतकंच सांगतो. आणि उद्धवजी, इथला पुढला खासदार हा शिवसेनेचा असतो, मशालीचा असणार. मशाल ही मशाल न विझणारी मशाल आहे. मराठी माणसाशी ज्यांनी गद्दारी केली, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, ज्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रतिष्ठा केली, तो आयुष्यात कधीही सुखानं जगू शकणार नाही, इतकं सांगतो आणि दूरत आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.